नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यात विषारी दारूचे मृत्यू तांडव कायम. आणखीन तिघांचा मृत्यू. तब्बल 52 आरोपींना अटक. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हादरून सोडणाऱ्या विषारी दारू कांडाचे मृत्यू तांडव सुरूच आहे. फुगेवाडीतील दोघांचा तर सासणी नगरातील एका नागरिकाचा विषारी दारू प्यायल्याने शनिवारी मृत्यू झाल्यामुळे विषारी मद्य बळींची संख्या 22 वर पोहोचली आहे. सीआयडीने या प्रकरणी 2 तपास पथके नियुक्त केली आहेत. दरम्यान या दारू प्रकरणात मिथेनॉल पुरवणाऱ्या कंपनीवर एफडीएने छापा टाकला आहे. राजेंद्र टप्पो वय 36 राहणार फुगेवाडी आणि महेंद्र ओहाळ वय 58 राहणार दापोडी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय ससानी नगर येथील सॅम्युअल लिंकन धैर्यम वय 49 राहणार ससानी नगर हडपसर यांचा मृत्यू झाला. तिघांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे फुगेवाडीतील मृतांची संख्या 15 वर तर हडपसरमधील मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. याशिवाय दोन्ही परिसरातील 8हून अधिक नागरिकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. खडबडून जागे झालेल्या पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. मिथेनॉल मिश्रित विषारी दारूचे वितरण करणारा मुख्य सूत्रधार योगेश वानकडे उर्फ सिकंदर राठोड याला पुरवठा करणारा आरोपी आधेश्याम उर्फ राजू प्रजापती याच्यासह कर्नेल सिंग तखत सिंग विरका वय 73, गुरमत सिंग कर्नेल सिंग विरका वय 45, इंदरजीत कौर कर्नेल सिंग विरका वय 60, कल्पेश अशोक अग्रवाल वय 29 राहणार खडकी यांच्यासह 9 जणांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. पुणे जिल्ह्यात मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारूमुळे मृत्यू होण्याच्या घटनांनी उत्पादन शुल्क विभाग अखेर खडबडून जागा झाला आहे. 13 अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच अवैध हातभट्टी विक्री आणि निर्मितीला रोखण्यासाठी गुरुवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. दिवसभरात लोणी काळभोर वाल्हेसह अनेक ठिकाणी कारवाई करून 55 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 52 आरोपींना अटक करून सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.